शुभ दुपार सर्वांना. तर आज घातल्या होत्या मी तांदळाच्या कुरडया आणि खूप छान अशा झाल्यात आणि पांढऱ्या शुपट झाल्यात. कारण जे आहे आम्ही बीपीटी तांदूळ घेतले होते तर त्याची चुरी जी आहे ते भरपूर अशी उरली होती. आता मोठे तांदूळ पण असतात पण बारीक चुरी कुणी खात नाही काही नाही, त्याच्यामुळे मी घातल्या त्याच्या कुरडया आणि खूप छान अशा निघल्या. सकाळीच घातल्या पण त्याचा काही व्हिडिओ काढणं झालं नाही कारण खूप अशी गडबड होती आणि घटक्यात पाऊस यायला आणि घटक्यात ऊन पडायले असं व्हायलं म्हणून त्याच्यामुळं टाकल्या पटकन गडबडीनं. आणि खूप छान अशा झाल्या आणि बिलकुल असं खाली चिटकत नाहीत काय नाही. पांढऱ्या शुपट अशा कुरड्या झाल्या आता. आणि टायमिंग जे झाली ते आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत कारण सकाळीच काढल्या होत्या मी. आणि आज ऊन पण भरपूर पडलं होतं आणि पटकन आभाळ यायला आणि पटकनच असं पाऊस यायला त्याच्यामुळं काही वाळवण पण करायला जमणं काहीच नाही. तर इथं मिस्टर आले होते कारण आजचा दिवस जे आहे ते सोमवार आहे आणि भाजीपाला जे आहे ते दुपारी जेवताना आणला होता. आणि आता जे आहे ते थोडेसे फ्रूट आणले जसं की आंबे सांगितले होते मी त्यांना कारण आज रस करायचा होता मला संध्याकाळी. आणि मस्त केशरी आंबा आणला आणि खरबूज पण आणले तर चला घे खाय. आणि इथं जे आहे आमच्या खरबूज आणले तेव्हापासून त्याला खरबूज खायचंय. दिवे देखील लावू देऊन गेलं मला ते. तर चला जे भाजीपाला आहे आणून ठेवलेला ते पण मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि आता संध्याकाळचे वाजले 6:30 कारण सकाळी कुरडया घातल्या होत्या त्याच्यामुळे दिवस सगळा जे आहे ते कामात गेलं. आणि कुरडयाचं जे असतं ते शिजवायला खूप असं अवघड असतं आणि खूप टाईम लागतं. जसं त्याला सारखं हलवीत राहावं लागते, बिलकुल कसं बुडाला चिटकलं नाही पाहिजे. तर चला आता जे आहे ते दिवेबत्ती केलेली आहे मी. आणि किटूला जे आहे ते आमच्या खरबूज कट करून टाकायचं आहे. त्याचा जे गर्दा आहे कापायले थांब जरासं. कव्वाचं गर्दा लावला जीवानं. चल धर. धर घे खाय. कव्वाचा गर्दा लावलाय. जसं बाजारातून खरबूज आणले तेव्हापासून त्याला खरबूज खायचंय. दिवे देखील लावू देऊन गेलं मला ते. तर चला आधी तर जे आहे ते भाजीपाला आणून ठेवलेला आहे. जसे की गेल्या वर्षी टमाटे आहेत ते वर साईडला काढून घेत असते. जे आता टमाटे आणलेले आहेत तर ताजे ते खाली ठेवत असते कारण जे खराब होते तर कारण आठवड्याभरचे टमाटे जे असतात ते खूप दिवस राहत नाहीत गरमीनं, त्याच्यामुळे ते वरी काढलेले आहेत. जसे की फ्रूट पण आता मध्ये ठेवलेले आहेत आणि थोडासा भाजीपाला आधीवरच फ्रीजमध्ये खूप भरपूर असा भाजीपाला होता. आणि मिरच्या आणू नका म्हणलं तरी मिस्टरांनी मिरच्या आणल्या. तशी आता किलोभर मिरची आहे. आणि आंबे जे आहेत ते खुले करून ठेवणार आहे कारण अर्ध्या आंब्याचा मला रस करायचा आहे. आता अर्धे जे आहेत ते असेच खायला ठेवलेले आहेत. आणि जास्त आंबे कोणी खात नाही, मीच खात असते. मिस्टर पण खात नाहीत, मुलगाही खात नाही. रस केलं तरच खातात. आणि आज जे आहे ते मला धिरडे करायचे आहेत. तर धिरडे रस खूप सगळ्यांना आवडतं कारण त्यांची आई जे आहे ते लहानपणी त्यांना धिरडे रस असं खाऊ घालायची. तेव्हापासून त्यांना जे आहेत अशा वस्तू खूप आवडतात खायला. जसं की शेंगुळे, धपाटे, वरणफळं असे सदा मी करीत असते आणि त्यांना जे आवडतं ते करून खाऊ घालीत असते. कारण एक जे आई खाऊ घालते आणि एक जे आहे ते पत्नी खाऊ घालती. तर चला माझा सोमवारच्या बाजारामधून भरपूर असं सामान आणलं. कसं आठवड्याचा बाजार असतो तर हे देवाला लावायचं तेल असतं तर 2 पॅकेट आणत असतो कारण हा आठवड्याला जे आहे ते 1 पॅकेट लागतं. आणि थोडेसे आहे जे आपले बीटरूट जे आहे ते भरपूर आणून ठेवले. ते मिस्टरांनी पाव किलो अर्धा किलो आणा म्हणलं तर भरपूर आणून ठेवले. तर आता ते काय करायचे म्हणून मी काय केलं त्याला सुकून वाळू घातलं आणि त्याची जी आहे ते पावडर करून घेतलेली आहे. कारण जे ग्रेव्हीच्या वगैरे भाजी टाकली की थोडीशी पावडर टाकली की खूप छान असा कलर येतो आणि काही केमिकल वगैरे पण नसतं. जसं की कलर टाकतो आपण वाळलेले खराब झाला. सेम आपल्या गव्हावानी टेस्ट येते. जसं की 5 दिवस तांदूळ भिजू घातले होते स्वच्छ व्यवस्थित धुवून आणि रात्रभर जे आहे ते भिजू वगैरे काही घालायची गरज नाही. की सकाळी उठलं की भिजू घातलं जसं की इकडं आदण ठुलं आणि बघा किती पांढऱ्या शुपट खाल्ल्यास कुणालाही वाटणार नाही की तांदळाच्या सेम गव्हावानी टेस्ट येते. तर तुम्ही पण नक्की करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.